सो हॅलो गाईस, तर तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आता आपण जातोय कुठेतरी फिरायला. तर बघूया काय विषय होता आजच्या दिवसात. तर आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे. तर आज संध्याकाळी पण जाऊ आपण गरबा खेळायला. कोण कोण आपल्या सोबत असणार आहे, काय काय मजा मस्ती होणार आहे ते बघायला भेटेल तुम्हाला या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, जेवण वगैरे झालंय, कपडे वगैरे घातले आता. तर डायरेक्ट आता जाऊ फिरायला. गाडी उभी आहे आपली रोडवर, तर बघू काय विषय होतो. चला. सो गाईज, आता आम्ही आलोय माझ्या मित्राच्या फिश टँकच्या दुकानावर. फिश टँकच्या. तर हा आमचा शाहरुख खान. तर तुम्हाला काय पाहिजे असतील मासे वगैरे, तर कॉन्टॅक्ट करा प्रल्हादला. मी ते आयडी मेन्शन करतोय. प्रल्हादचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. काय कॅट वगैरे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. सर्व प्रकारचे मासे अवेलेबल आहे. काहीतरी बोला तुम्ही. भाई भेटतील. बघता बघता भेटतील. बघता बघता काय बोलू शकता तुम्ही तुमच्या दुकानाबद्दल? गाईज, हा एवढा मोठा युट्यूबर आहे ना, तुम्हाला काय सांगू. आयडी सांग युट्यूब. ओळखत ना आम्हाला पण. चॅनलचं नाव सांग. इंडियन फिश गाय. गाईज, लवकरात लवकर सबस्क्राईब करा. फॉलो सोडून दिलं आता करायचं. फॉलो करा. सो गाईज, आता आम्ही जातोय मूवीला. पावडर जरा जास्त लागले. मूवीला जातोय तर मॅडम रेडी होत आहेत. तर पटकन जाऊ, दाखवतो जातानाचं शूट थोडस तुम्हाला घेऊन. चला. टाइमपास. हे बोल बोल. सारखं सारखं इथे गरज नाही तुला दाखवायची. प्रत्येक तुला सांगत. ये बड़ी अच्छी बात कही आप. सो गाईज, आता आम्ही जातोय मूवी बघायला. काय जाताय सोबत? मॅडम मॅडम थोडीशी भडकली आहे, पण ठीक आहे, चालतंय. तर आता आम्ही जाते मूवी बघायला कुर्ला टू वेंगुर्ला. कुर्ला टू वेंगुर्ला ना. आला नाही. तर ठीक आहे, डायरेक्ट थिएटर मध्ये भेटूया आपण. सो गाईज, फायनली आता आम्ही पोचलोय सिनेमा हॉलला. हा, बघ कोणते दोन साईड. नाही नाही, एवढे पुढे नको. एक दोन आहेत ना ते बी मध्ये. हा, ते घेऊया. गुगल पे. या साईडला आहे ना स्क्रीन. हा, किती? 300 ना. 300. सो गाईज, आता झालाय मध्यांतर. काळोख आहे.
तो गाईज आता मूवी बघून झालाय. थोडाफार इमोशनल होता, इमोशनल होऊन गेलो थोडस. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. पण काय नाही, आता जातोय त्रिमंदिरला. ते बोरिवलीलाच आहे, तर त्रिमंदिरवरून डायरेक्ट काहीतरी खायला जाऊ. तर मॅडम आता चाल लावतात गाडी. चला डायरेक्ट वर गेल्यावर, मंदिरात गेल्यावर भेटू. गाईज फायनली आम्ही आलो त्रिमंदिरला. तर आपली रंबा गाडी लावते. चला आता मंदिराच्या आत जाऊ आणि भेटू. सो गाईज फायनली आपण आलोय त्रिमंदिरला. तर तुम्ही मागे बघू शकता, हे बघा, हे बोरिवलीचं त्रिमंदिर आहे. तर कसं वाटतंय तुला, आपण त्रिमंदिरला छान आलोय? वाटतंय आणि आताच इथे पाऊस पडत गेलाय तर खूप जोरात पाऊस आला होता बघा. काय छान क्लायमेट झालंय, पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी झालंय. पाठीमागे बघू शकता तुम्ही. चल तर थोडेसे शूट करू आपण इकडे, फोटो वगैरे शूट करू, नंतर भेटूया डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये. चालू करायचं बाकी आहे. मला असं वाटतं संध्याकाळी इथून वॉटरफॉल सुरू होईल. ते लाईटी लावल्या असतील आज. देवीला साडी नेसवतात, आता आपल्याला बघायला भेटेल. सो फायनल गाईज आम्ही जातो आता मंदिराच्या आत. चला दाखवतो तुम्हाला. किती सुंदर असं मंदिर आहे. A few moments later. सो गाईज फायनली आमच्यासोबत एक खूप मोठा सीन झाला. आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली
आणि आरती चालू झाली आणि आरती आम्हा दोघांना सुद्धा भेटले. तर कसं वाटतंय तुला? कपडे प्रत्येक गोष्टीत काय कसं वाटतं मला काय सो विचारत गाईज जाऊ ही नको खूप लास्ट आहे, कारण ह्याच्या अगोदर तिने कधी ब्लॉग शूट नाही केलं ना, त्यामुळे लास्ट आहे. ए गप्पा काय मोठा आला कसं मोठा वाटतं तुला? ब्लॉग शूट करणारा. काय नाही, याला पण आरती भेटली, प्रत्येकाला तिथे आरती भेटत होती, तर ते खूप म्हणजे चांगलं प्रत्येकाला आरती देत होते, पण आपण आरतीच्या टायमाला बरोबर आलो मंदिरात, दर्शन वगैरे सर्व झाले आता. तर आता जाऊ खाली. तर बघा किती भारी वाटतंय. पाऊस पण एकदम भरलाय. तर चला डायरेक्ट भेटू आता, इकडनं जाऊ काहीतरी खायला वगैरे, मग नंतर डायरेक्ट घरी जाऊ. गरब्याला पण जायचंय. तर चला. गाईज मंदिरात पण फोटोग्राफी सोडत नाही, सारखे मला फोटो काढायला सांगते. माझा तर एक पण फोटो काढला नाही अजून. माझं एक शूट घे छोटस. गाईज माझं एक पण फोटो काढला नाही, थोडस पण शूट घेतलं ना, स्वतःचे फोटो वगैरे काढून झालेत. सो गाईज चला आता जाऊया घरी, खूप लेट झालाय. घरी नाही, भूक लागली आहे. घरी नाही भूक लागली आहे. सो गाईज आता जाऊया आपण डायरेक्ट सँडविच खायला. सो गाईज आता आम्ही जातोय सँडविच खायला. तर आमची रंबा गाडी काढते. गाडी चालू कर. गाईज हाईट पुरत नाही तरी पण गाडी चालवते. बॅक साइडला मंदिर आहे. सो गाईज ही मला सोडून चालली आहे. गार्लिक ब्रेड वगैरे गार्लिक ब्रेड नको, नाही जाते. एक काय बोलले? स्पेशल धर्मा स्पेशल बोलून निघले आणि दुसरं काय तू काहीच तिला एवढी भूक लागली ना, अक्षरशः त्या भांडते तिकडे. एक धर्मा स्पेशल ना, आणि अजून एक आता आम्ही आलो सँडविच खायला. तर श्रद्धा माझ्यावर खूप सारी चिडली आहे, कारण सँडविच वाल्याने सँडविच 15 मिनिट लेट दिलाय, त्यामुळे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. तर तुम्ही बघू शकता तिच्याने भूक कंट्रोल होत नाही. फायनली गाईज आपलं सँडविच आलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती चेहऱ्यावर खुशी होते तिच्या. खा आता चल. चटणीच नाही काय खाऊ. धर्मा स्पेशल सँडविच. सो गाईज फायनली सँडविच झालंय, तर आम्ही आता खाऊन घेतो, मग नंतर भेटूया. खूप सारा उशीर पण झालाय. थोड़ा और लेके आओ. थोडं और लेके आओ चटणी. चला डायरेक्ट सँडविच केवढे ते चटणी केवढीशी घेऊन एवढी घेणार. तर चला डायरेक्ट खाल्ल्यावर भेटू. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. तो फायनली काही आमचं सँडविच वगैरे खाऊन झाले. आता या पोरींनी 2-2 सँडविच ठुसलेत आणि आता वरून मलाई खायला आली आहे बघा. वा वा, म्हणजे सगळं मलाच खायचंय, तुला काही खायचंच नाहीये. पण माझं नाव खराब करतोय. सो गाईज फायनली आता आपण जातोय घरी. हा, गाडी स्वतः चालवतोय, पाय तुझे थांबतायत, गाडी तुझी थांबते आणि माझं नाव खराब.
हे बरोबर नाही, जास्त नाटक पाहिजे. मोठा जोक झाला इकडे. हे आम्ही कुत्र्यांना ना मलाई टाकत होतो आणि हे नाही त्या मलाईवाल्याला पैसे द्यायची विसरली. बैगन. हे भगवान तेरी लीला अपरंपार है. तर आता ती पैसे पे करते. काढतोय. सो चला डायरेक्ट आता भेटू. आता डायरेक्ट घरी जातोय मी. डायरेक्ट घरी जाऊन भेटू. गाईज फायनली आता आपण इकडनं घरी जाऊया, कारण खूप आधीच लेट झालाय. तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा आपण नवीन नवीन ब्लॉग मध्ये भेटत राहू.